फक्त माननीय अजितदादांची सही झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब सही करतात, एकनाथरावजी शिंदे, आणि त्यानंतर मुख्यमंत्री या नात्याने ती फाईल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतील किंवा नाशिक जिल्ह्याबाबतचा जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. म्हणजे सभागृहामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, आपण बिलाच्या विरुद्ध मतदान करायचं आणि मीडियाला बाईट देताना आमचं बिलाला समर्थन आहे पण भारतीय जनता पार्टीच्या ढोंगीपणाला आमचा विरोध आहे या म्हणण्याला काही तथ्य राहत नाही. त्यामुळे बाहेर पत्रकार परिषद घेऊन काहीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब बोलले तरी ह्या बिलाच्या विरोधातच त्यांनी मतदान केलं हे सत्य आहे. राज्यामध्ये यापूर्वी महायुतीचं सरकार होतं आणि आता देखील राज्यामध्ये बहुमताने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देखील महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही 2.0 महायुती सरकार. त्यावेळेस फायलीचा जो प्रवास व्हायचा तो व्हायचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना फायलीचा प्रवास सुरुवात व्हायचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही व्हायची, नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघायचे आणि त्याचं फायनलायझेशनचं जे साईन व्हायची ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची होती. आता प्रवास पूर्ण बदललेला आहे. वारंवार आता बोललं जात आहे की काही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना थोडं साईडलाईन केलं जात होतं, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्या पक्षाकडनं केला जात होता. यावरतीच आता या फायलींचा प्रवास बदललेला बोललं जात आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आहेत. कितपत तथ्य आहे या बोलण्यामध्ये? अजिबात तथ्य नाही. फाईलचा प्रवास तोच आहे, फक्त त्या पदावर असलेली माणसं बदललेली आहेत. पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेब सही करायचे. तिथनं त्यावेळेला देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री होते म्हणून त्यांची सही व्हायची आणि मग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची सही व्हायची. आता हाच प्रवास आहे, फक्त माननीय अजितदादांची सही झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब सही करतात, एकनाथरावजी शिंदे, आणि त्यानंतर मुख्यमंत्री या नात्याने ती फाईल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जाते. पण या तिन्ही नेत्यांच्या सही होऊन जी फाईल बाहेर येते ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय असतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो तसाच आहे आणि त्यात कुठेतरी समन्वयाचा अभाव महायुतीत होता, त्यातल्या त्यात या दोन पक्षांचा. त्या अनुषंगाने हा समन्वय कायमचा राहावा, विरोधकांनी वारंवार टार्गेट करू नये याचा सारासार विचार करूनच अशा तिन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला असं वाटतं का तुम्हाला? राष्ट्रवादीची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतील किंवा नाशिक जिल्ह्याबाबतचा जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. उत्तम समन्वय तिन्ही पक्षांमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली भूमिका जी पहिल्या दिवसापासून होती त्याच्यावर आजही कायम आहे. जो निर्णय रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. वक्फ सुधारणा विधेयक हे दोन्ही सभागृहात आता पारित झालेलं आहे. ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की विधेयकामध्ये ज्या सुधारणा त्या योग्य आहे आणि त्यात नाकारता येणार नाही. मात्र आमचा जो विरोध आहे तो भाजपच्या ढोंगीपणाला आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी त्या विधेयकाला म्हणजे सहमती दर्शवेल असं म्हणता येईल का? नेहमीच त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असतो. जर विधेयकाला समर्थन होतं तर केंद्रातील NDA सरकारने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हे जे वक्फ बोर्डाचं अमेंडेड बिल आणलं होतं याच्या बाजूनी त्यांनी मतदान करायला पाहिजे होतं. म्हणजे सभागृहामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, आपण बिलाच्या विरुद्ध मतदान करायचं आणि मीडियाला बाईट देताना आमचं बिलाला समर्थन आहे पण भारतीय जनता पार्टीच्या ढोंगीपणाला आमचा विरोध आहे या म्हणण्याला काही तथ्य राहत नाही. आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा जो प्रयास आहे की सबका साथ सबका विकास और सबके साथ ह्याच्या दृष्टिकोनातनं हे वक्फ बोर्डचं बिल आणलं गेलं.
त्याला समर्थन शिवसेना उभाठाने दिलं नाही. त्यामुळे बाहेर पत्रकार परिषद घेऊन काहीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब बोलले तरी या बिलाच्या विरोधातच त्यांनी मतदान केलं, हे सत्य आहे. आता हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला प्रश्न असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांनी काल म्हणजे त्यांनी अनुपस्थिती होती सभागृहामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ते 2 खासदार देखील त्यांचे अनुपस्थित राहिले. त्या वेगवेगळे कारण असतील त्यांचे. मात्र आपल्या पक्षाची भूमिका जर विचार केला तर मुस्लिम समाजासंदर्भात कायमच आपण वेगळी भूमिका राहिलेली, समाजा पाठीमागे उभे राहिले. हिंदुत्वाचे विचार घेऊन शिवसेना पुढे जातीये, भाजप तर पुढेच आहे. त्यामुळे तारेवरची कसरत होते का? किंवा शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, या दोन्ही भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच आम्ही चालतो. मुसलमान समाजाच्या मागे अत्यंत खंबीरपणे राज्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब उभे आहेत. पण वक्फचं जे विधेयक होतं हे कुठेही मुस्लिम धर्माशी संलग्न न होता वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याचं योग्यरित्या मॅनेजमेंट व्हावं, त्याच्यातनं जे पैसे उत्पन्न होतील याचा योग्य विनियोग समाजातील खालच्या घटकांना, मग ते शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, चांगल्या पद्धतीने वक्फच्या पैशाचं नियोजन व्हावं यासाठी हे विधेयक होतं. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेही तारेवरची आमची कसरत होत नाही. पण जे या विधेयकाला विरोध करत होते त्यांचे मात्र खासदार का अनुपस्थित होते लोकसभेमध्ये? अमोल कोल्हे डॉक्टर शिरूरमधनं निवडून आलेले आणि खास करून भिवंडी सारख्या मुस्लिम समाजाचं बाहुल्य असलेल्या लोकसभा क्षेत्रातनं सुरेश उर्फ बाळा म्हात्रे का अनुपस्थित होते? याचं उत्तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला नक्की द्यावं लागेल. आज एक जे राज्याचे मंत्री आशिष शेलार हे चंद्रपूर दौऱ्यावरती आहे. त्यांची आणि विजय वडेट्टीवार यांची भेट झालेली आहे. ह्या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? कारण की तर्कवितर्क वेगळेच लावले जात आहे. शेवटी आशिष शेलारजी हे महाराष्ट्र शासनातील एक ज्येष्ठ मंत्री आहेत आणि विजय वडेट्टीवार ही देखील अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधी मंत्री राहिलेत सत्तेमध्ये, पण विधिमंडळाचे सदस्य गेले 20-25 वर्षापेक्षा जास्त आहेत. आणि त्यामुळे दोघांची भेट झाली तर प्रत्येक वेळेला त्यातनं राजकीय बोधच घेतला पाहिजे असं नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा त्यांच्या मतदारसंघातील समस्या घेऊन देखील विजय वडेट्टीवार हे आशिष शेलार जे माननीय मंत्री महोदय आहेत यांना भेटू शकतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अजित पवारांची देवगिरी येथे भेट घेतलेली आहे. बंद दारात चर्चा झाली. काही समन्वय किंवा निधीबाबत शिवसेनेला कमी प्रमाणात निधी मिळतो या संदर्भात काही चर्चा झाली असा अंदाज बांधला जातोय. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकजी परिवहन सेवा अधिक चांगल्या पद्धतीने सुदृढ आणि सेवा महाराष्ट्रातील जनतेला कशा प्रकारे मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. त्यासाठी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री व ज्यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते असे माननीय अजितदादा पवार साहेब यांचा देखील मोलाचा सहभाग लागेल, सहयोग लागेल, सहकार्य लागेल. आणि त्यांच्या ज्या काही नवीन योजना असतील ह्या त्यांना बहुतेक माननीय अजितदादांची चर्चा करायची असेल. मला वाटत नाही की बंद दरवाजाआड चर्चा झाली का खुल्या दालनात झाली. जी काय चर्चा झाली असेल ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातील एसटी सेवा अधिक चांगल्या पद्धतीने त्याची सेवा महाराष्ट्रातील जनतेला कशी देता येईल यासाठीच झाली असेल. ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आता येत्या काळामध्ये जो घनकचरा कर आहे त्यावरनं आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी म्हटलं या संदर्भात जर काही निर्णय घेतला नाही, तो बंद केला नाही किंवा मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याची त्यांची भूमिका आहे. आता म्हणजे येत्या काळात ते आंदोलन करणार यासाठी. नाही, अनेक वर्ष ज्यांची सत्ता निर्विवादपणे मुंबई महापालिकेवर होती यांना तर घनकचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही. पण मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेचे आयुक्त हे ज्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट खातं आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि वाटलं तर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांची चर्चा करून घनकचऱ्याचा प्रश्न सोडवतील. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आदित्य ठाकरेंना या भर उन्हामध्ये आंदोलन करायची गरज पडणार नाही.
एक शेवटचा प्रश्न घेतो, तो खूप महत्वाचा आहे. महायुती सरकारमधल्या जितका बैठका होत आहे, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठका होत आहे, त्या मंत्रालयात सध्या सुरुवातीच्या काळापासून कमी होत आहे, ते सह्याद्रीवर जास्त होत आहे. याविषयी सामान्य जनता असो किंवा माध्यमांना प्रश्न पडलेला आहे. हे सरकार अशा पद्धतीची भूमिका का घेतंय? शेवटी बैठका कुठे घेणं हा प्रशासकीय निर्णय आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना जिथे सोयीचं वाटत असेल किंवा माननीय अजितदादा पवार साहेब असतील, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांना जिथे सोयीचं वाटतं तिथे सह्याद्री अतिथीगृह पण शेवटी मंत्रालयापासून फार लांब नाहीये. त्यामुळे ह्या बैठका कुठे होतात यापेक्षा या बैठकांमधनं जे निर्णय होतात हे महाराष्ट्राच्या हिताचे होत आहेत की नाही याच्यावर अधिक लक्ष आपल्या सगळ्यांचं असलं पाहिजे. धन्यवाद परम साहेब, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. अगदी बरोबर आहे. राज्य सरकार ज्या जनतेचे प्रश्न आहे त्या सोडवण्यासाठी नेमका बैठका कुठं घेतात आणि ज्या पद्धतीने फाईलीवरती सही कशा क्रमाने होतात, यापेक्षा जनतेच्या हाती काय लागतं हे किती महत्वाचं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न परांजपे यांच्याकडनं करण्यात आला. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.